नमस्कार, मी शीला पाटील. शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहे बाजरीचा खिचडा. याला काही ठिकाणी खिचडी ही म्हटली जाते. चवीला एकदम छान. थंडीच्या दिवसात बाजरी खाल्ली पाहिजे. या पद्धतीनं भरपूर भाज्या घालून आपण जर खिचडी केली तर त्याची पौष्टिकता वाढलेली असते आणि चवीलाही खूप छान लागते. आपण इथं बाजरी घरच्या घरी कशा पद्धतीने पॉलिश करायचं हे पाहायचंय. चला तर कसं करायचं ते पाहूया. बाजरीची खिचडी करण्यासाठी मी अर्धा वाटी बाजरी घेतलेलं, स्वच्छ निवडून घेतलं आणि 2 ते 3 पाण्याने धुवून काढलं. वरती तरंगणारी बाजरी काढून टाकली आणि त्यानंतर रात्रभर हे पाण्यात भिजत ठेवलं. आता सकाळी पाण्यातून बाहेर काढलेलं आहे. पाणी पूर्ण निथळून गेलेलं आहे. आता ते एका कॉटनच्या कापडावरती पसरून ठेवायचं आणि वरून फॅन लावायचा, म्हणजे हे लवकर वाळलं जातं. आपल्याला हे परत याचं वरचं साल काढायचं आहे, त्यासाठी म्हणजे पॉलिश करायचं आहे. त्यासाठी हे मिक्सरला लावायचं आहे. त्यासाठी हे कोरडं होऊ द्यायचं. आणि आता मी 1 पाव वाटी मूग डाळ भिजत ठेवलेलं आहे. 20 ते 25 मिनिटं असं हे कापडावरती आपण सुकवलेलं आहे. वरून फॅन लावलाय, म्हणजे बाजरी बऱ्यापैकी सुकलेलं आहे. थोडंसं ओलसरपणा आहेच. आता आपण ही बाजरी मिक्सरला लावून घ्यायचं. पूर्वी हे उखळात घालून त्याचं वरचं पॉलिश केलं जायचं, पण आता आपण मिक्सरवरती करायचंय. मिक्सरवरती करण्यासाठी आपण मिल्क शेक वगैरे करण्यासाठी जे पातं वापरतो ते पातं असलेलं मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये हे घालून घ्यायचं. हे बघा, मिक्सरवरती पल्स मोडवरती हे फिरवल्यावरती याची साल थोडीशी बाजूला झाली आहे. अजून खालच्या बाजूला बाजरी शिल्लक दिसते. एकदा पूर्ण खालीवर हलवायचं आणि परत मिक्सरला 3-4 वेळा पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं. अगदी थांबून थांबून फिरवायचं, म्हणजे साल आपोआप बाजूला होते. बघा, मिक्सरला फिरवल्यानंतर या पद्धतीनं बाजरीची साल बाजूला झाली आहे. एकदम छान पॉलिश झालेला आहे. आपण हे पाकडून घ्यायचं, म्हणजे त्याची साल आपोआप बाजूला होते. सुपात पाकडून घेतल्यानंतर हे बघा, एवढं या पद्धतीचं वरचं साल निघालेलं आहे आणि हे छान पॉलिश झालेले बाजरी आपल्याला मिळालेली आहे. आता आपण खिचडी करूया. आपण खिचड्यासाठी पूर्वतयारी केलेली आहे. पॉलिश करून बाजरी घेतलेली आहे. डाळ भिजवून त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. थोडंसं टोमॅटो, बीन्स, गाजर बारीक कापून घेतलेलं आहे. आलं लसूण, कांदा 1 कापून घेतलेला आहे. मटार, बटाटा साल काढून छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत. 1-2 मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत. आणि तमालपत्र, लवंग, मिरं, दालचिनी इतकं सामान आपण घेतलेलं आहे. आता आपण खिचडी करूया. कुकर गरम केलेला आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. तेल थोडंसं या ठिकाणी जास्त लागतं. तेल थोडंसं तापू द्यायचं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे छान तडतडू लागलं की गॅस बारीक करायचा. त्यामध्ये आलं लसूण, 1 कांदा बारीक कापून, थोडंसं परतायचं. परतत असताना त्यामध्ये तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 2 वेलदोडे, 2 काळी मिरी आणि 2-3 लवंगा घालायचं आणि छान परतायचं. मसाल्याचा वास पूर्ण तेलाला लागल्यानंतर त्यामध्ये मी 2 मिरच्या उबट कापून टाकलेले. तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार घ्यायचंय. या स्टेजला त्यामध्ये आपण आधी पटकन न शिजणारे, म्हणजे हे बटाटे आधी घालू. थोडा वेळ परतून घ्यायचं. भाज्याचं प्रमाण आणि कोणती भाजी घ्यायची हे आपल्या आवडीनुसार घ्यायचंय. थोडंसं परतायचं. त्यामध्ये बीन्स, गाजर,
आणि मटार घालायचं. परत छानसं परतून घ्यायचं. भाजी थोडीशी परतली गेली की त्यामध्ये आपण आता टोमॅटो घालायचं. टोमॅटो आपण आधी घातलेलं नाही, कारण भाज्या थोड्याशा परतायला हवं म्हणून. आता टोमॅटो घातल्यानंतर परत मिश्रण छानसं परतून घ्यायचं. टोमॅटो थोडंसं मऊ होईपर्यंत हे आपण आता परतून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटं असं परतल्यावर हे बघा, भाज्या छान शिजल्या गेल्या. आता त्यामध्ये आपण ही बाजरी घालायचं. पॉलिश केल्यामुळं लगेच शिजली जाते. आणि त्यामध्ये हे पाववाटी जे मूग आपण भिजवून ठेवलेलं ते घालायचं. परत मिश्रण एकदा छान हलवून घ्यायचं. थंडीच्या दिवसात ही बाजरीची खिचडी चवीला खूप छान लागते आणि पौष्टिकही. पूर्ण मसाला छान लागला गेलाय. आता त्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूया. त्यामध्ये थोडंसं हिंगपूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गोडा मसाला. गोडा मसाला नसेल तर थोडासा गरम मसाला सुद्धा चालेल. आणि घरचं तिखट आपल्या आवडीनुसार यामध्ये तिखट वापरायचंय. सर्व मिश्रण एकदा छानसं हलवून घ्यायचं. अगदी 1 मिनिटं हे परतून घ्यायचं, म्हणजे मसाल्याचा मस्त वास सगळीकडे लागतो. मिश्रण छान परतले गेले, खमंग वास येऊ लागला. ह्या स्टेजला त्यामध्ये आपण पाणी घालायचंय. पाणी घालताना आपण अर्धा वाटी बाजरी आणि पाव वाटी मूग डाळ घेतलेली, म्हणजे पाऊण वाटी झालं. आपण इथं 3 वाटी घ्यायचंय, म्हणजे 4 पट आपण हे 3 वाटी पाणी घ्यायचंय. पाण्याचं प्रमाण हे बरोबर आहे. मिश्रण छानसं हलवायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडंसं चवीनुसार गूळ घालायचंय. हे बघा, छान एकदा हलवून घ्यायचं. गॅस मोठा करायचा आणि झाकण लावून 1 शिटी काढून घ्यायची आधी, आणि नंतर एकदम बारीक ठेवून 7 ते 8 मिनिटं छानसं शिजू द्यायचंय. कुकर थंड झालाय. हे बघा, खिचडी छानशी शिजली आहे. आता हे एका भांड्यात काढून घ्यायचं. तयार खिचडी एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. त्यावरती भरपूर कोथिंबीर घालायचं. सगळं मिक्स करायचं. हे बघा, किती मस्त मऊ सूत अगदी खिचडी तयार झालेली आहे. आता त्यामध्ये आपण एक स्पेशल इन्ग्रेडियंट घालायचंय. त्यासाठी एका कडल्यात 2 ते 3 चमचे तूप गरम करून घ्यायचं. तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं, म्हणजे चवीला छान लागतं. त्यामध्ये थोडंसं हिंगपूड, 2 सुक्या मिरच्या घालायच्या. ही अशी कडकडीत फोडणी यावरती टाकायची. हे बघा, मस्त अशी आपली बाजरीची खिचडी तयार झालेली आहे. काही ठिकाणी याला खिचडाही म्हणतात. ही अशी गरम गरम खिचडी आपण पापड, लोणचं, दही यासोबत खाऊ शकतो. तुम्ही या पद्धतीनं अशी बाजरीची खिचडी करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपी सोबत.